सर्व शेतकऱ्यांचं आपल्या फार्मिंग विथ विशाल या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे एका केळीच्या खोडव्याच्या प्लॉटमध्ये, जे की हा प्लॉट जैनच्या रोपांचं लागवड केली होती. मागच्या वर्षीच लागणीचे हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यावर आपण खोडव्याचं पण पीक अशा पद्धतीनं पकडलं होतं. तर आता सध्या ह्या प्लॉटची वेन अवस्था चालवली आहे, जे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा पद्धतीनं घड पडायला चालू झालेले आहेत. तर काहींची वाढ, घडाची वाढ ही बऱ्यापैकी चांगली झालेली आहे आणि बऱ्यापैकी तर आता सध्याची कंडिशन म्हणली तर अशा पद्धतीने ही पूर्णपणे वेन होण्याचं प्रमाण सध्या चालू आहे. तरी ॲव्हरेज कंडिशन तर आता ही चालू आहे वेन अवस्थेची. तर वेन अवस्थेमध्ये आपण कुठल्या खतांचा आपण वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जी काही घडाची वेन जी काही घड बाहेर पडणार आहेत तर त्याची वादी ही पूर्णपणे चांगली राहिली पाहिजे. फण्यांची संख्या ही चांगल्या पद्धतीनं आपल्याला भेटली पाहिजे आणि त्याची काय वाढ आहे, जे की फण्याचा आकार वगैरे, तर ही पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित डेव्हलप झालेला मिळालेली भेटावी. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक वेन अवस्थेची म्हणजे घडाची चांगल्या पद्धतीनं वाढ भेटली पाहिजे, जेणेकरून आपल्याला उत्पन्नामध्ये चांगला फायदा आणि जे काय केळीची क्वालिटी आहे तर ती एकदम आपल्याला अतिउत्तम भेटली पाहिजे. तर या अवस्थेमध्ये चांगली वेन होण्यासाठी आपण एक आज खताचं ड्रिपच्या माध्यमातून सोडणार आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळूनच जाईल. तर ह्या अवस्थेत सगळ्यात जास्त NPKचा रोल म्हणलं तर नायट्रोजन आणि पोटॅश ह्या दोन्ही अन्नद्रव्यांची गरज ह्या अवस्थेमध्ये सध्या केळीला जास्त आहे. तर या अवस्थेत म्हणजे ज्यावेळेस वेन चालू होती त्यावेळेस त्याची गरज भरपूर असते. तर याच अन्नद्रव्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण आज त्याची ड्रिपच्या माध्यमातून आपण सोडणार आहे. तर ती पुढं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर सध्या बघा घडाची कंडिशन या अशा पद्धतीने, जे काही सुरुवातीला वेन झाली होती तर ती अशा पद्धतीनं घडाची वाढ झालेली आहे. जवळपास या घडाला 12-13 फण्याच्या आसपास फण्या पडलेल्या आहेत. आता हा बघा, ह्याला जवळपास 16-17 फण्याच्या आसपास फण्यांची संख्या आहे. तर अशा पद्धतीनं खोडव्याची वेन तर व्यवस्थित चालू आहे, सुरळीत चालू आहे आणि जी काही फळाची क्वालिटी आहे ती पण सध्या एकदम बेस्ट आहे. फक्त काही खोडवा असल्यामुळं काही झाडांची वेन ही मागं पुढं झालेली आहे. तर हीच आपण पूर्णपणे भरून काढण्यासाठी आजच्या ह्या खताचा वापर करणार आहे. या खतामध्ये आपण आता आज जी काही ड्रिंचिंग करणार आहे त्याच्यामध्ये तर आपण एक आणखीन एक अन्नद्रव्य म्हणलं तर मायक्रोन्यूट्रियंट हे पण वापरलं तर चालेल, पण आपण ते काय आज याच्यात वापरणार नाही, ते आपण सेपरेट सोडणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीनं पूर्ण केळीचा प्लॉट आहे. फक्त यावेळेस ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला एक दिसून येईल की आपण जी काय घड पडलेला आहे त्याची काही कमळं आपण मोडलेली नाहीत. तर हे ठेवण्यामागचं कारण काय, तर आत्तापर्यंत आपल्याला किती वेन झाली हे कमळं मोडते वेळेस एक कमळ मोडलं की आपण ते मोजायचं, की त्याच्यावरून समजतं की आपल्याला किती टक्के वेन हे बागेत सध्या पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे ही कमळं मागं ठेवलेली आहेत. तर सरासरी वेन ही भरपूर प्रमाणात सध्या आपल्याला प्लॉटमध्ये दिसून तरी येते. आणखीन जी काय मागं राहिलेली आहे त्याच्यासाठी आपण या खताचा आपण वापर करत आहे. तर तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला खोडव्याचा हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सर्वप्रथम सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर आपण चला बघूया की आपण हे आज खत नक्की कुठलं सोडणार आहे आणि कशा पद्धतीनं सोडणार आहे. तर हे पहा, इथं आपलं फर्टिगेशन सिस्टीम आहे, जे की केळीच्या जे काही जेवढे आपण औषधं ड्रिपच्या माध्यमातून सोडतो आहे ती पूर्णपणे इथून ह्या STPच्या माध्यमातून पूर्ण सगळ्या बागेला जाते. तर आजच्या आपण केळीच्या प्लॉटला ही जी काही खोडव्याचा प्लॉट आहे तर ह्याची वेन व्यवस्थित होण्यासाठी आपण जी काही ही यारा रेगा 12-0-23 हे NPK येतात. नायट्रोजन 12%, फॉस्फरस नाही याच्यात आणि पोटॅश 23%. तर हे आपण ही बॅग एकरी 5 किलोच्या हिशोबानं आपण वेन चांगली होण्यासाठी
आपण खोडव्याच्या केळीच्या प्लॉटला सध्या तर आपण सोडत आहे. तर याच्यात नायट्रोजन आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळं केळीची वेण होण्यासाठी चांगली मदत होते. आणि जे काही इतर कंटेंट आहेत या बॅगेतील ते इथं पूर्णपणे मेन्शन केलेले आहेत. तर ही बॅग आपण सध्या तर आपण केळीच्या प्लॉटसाठी खोडव्याची वेण चांगली होण्यासाठी आपण हे सोडत आहे. आणि याचे रिझल्ट तर मागच्या प्लॉटला आपण सोडलेलं होतं, तर त्याच्यासाठी तर आपल्याला बेस्ट रिझल्ट याचे दिसून आलेले आहेत. तर त्याच्याच ह्याच्यानुसार आपण यावर्षी पण या प्लॉटला खोडव्याच्या चांगली वेण होण्यासाठी आपण ह्याच बॅगेचा आपण परत एकदा वापर करणार आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला, बाग कशी वाटली ही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि असंच आपल्या वेगवेगळ्या पिकातील माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.